नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची सर्वात मोठी बातमी. लवकरच महामंडळाचं वाटप होणार असल्याचं संकेत खुद्द वरिष्ठ सूत्रांनी दिलेले आहेत. राज्य सरकारमधील प्रमुख मंत्र्यांची बैठक होणार आहे आणि विधान भवनामध्ये ही बैठक सुरू असल्याचं कळत आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या सर्व महामंडळांच्या वाटपांसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होतीये. बैठकीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यावेळेला उपस्थित असल्याचं कळत आहे. उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. उदय, खरं तर महामंडळ जे आहेत त्या संदर्भामध्ये वाटपासंदर्भातली सर्वात मोठी बैठक सुरू असल्याचं कळत आहे. या बैठकीदरम्यान कोण कोण उपस्थित आहे आणि कुठल्या प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात? राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व महामंडळांचं जवळपास 75हून अधिक मोठी महामंडळं आहेत. ज्या सर्व महामंडळांच्या अध्यक्षांना राज्य मंत्रिपदाचा देखील दर्जा जो आहे प्राप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या महामंडळांचं वाटप कसं होणार आहे, या महामंडळावरती कोणाकोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दोन्ही पक्षांकडनं म्हणजे भाजपकडनं देखील आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांकडनं देखील मोठ्या प्रमाणात त्यासाठी लॉबिंग सुरू असल्याचं देखील कळतं आणि या संदर्भात महत्वाची बैठक आता विधान भवनात होत असल्याची माहिती मिळते आहे. उद्योग मंत्री उदय सामंत असतील, बंदर आणि विकास मंत्री दादा भुसे असतील, त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क मंत्री असतील शंभूराजे देसाई आणि भाजपकडनं ज्येष्ठ मंत्री वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्याचबरोबर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहे. दोन्ही पक्षांकडनं जी नावं आलेली आहेत त्याचबरोबर कोणती कोणती महामंडळ कोणत्या कोणत्या पक्षाला द्यायची या संदर्भात प्रामुख्याने या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती मिळते आणि जी वरिष्ठांनी माहिती दिली सूत्रांनी त्यानुसार लवकरच ही महामंडळांचं वाटप जे आहे ते लवकरच करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते. त्यामुळे दोन्ही गटातील जे इच्छुक आहेत त्यांना लवकरच महामंडळावरती नियुक्ती करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते. नक्कीच धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी या संदर्भातली माहिती आम्ही आपल्याकडून घेत राहणार आहोत. आणि त्यानंतर आता एक धक्कादायक बातमी येते, ती म्हणजे ठाण्यातील मुलाचं थायलंडमध्ये काम देण्याच्या बहाण्यानं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. गेल्या महिनाभरापासून या मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं. क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणूक करणाऱ्या टोळीनं अपहरण करून $3000 खंडणीची मागणी केलेली होती. दरम्यान या संदर्भात तरुणाच्या पालकांनी पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात थायलंडच्या दूतावासाशी बोलून मुलाची सुटका करण्यासंदर्भात विनंती केलेली आहे. तर थायलंडमध्ये अपहरण करण्यात आलेल्या या पीडित मुलासोबत आमच्या प्रतिनिधीनं बातचीत केलेली आहे. ऐकूया. हाँ, लेकिन फिलहाल अभी कुछ भी तू बता सकता है क्या, क्योंकि वो जो आए हैं एक बार बात करना उनसे, एक कॉल पे हो. हेलो, देखिए मैं अभी यहाँ पे हूँ, मैं ज़्यादा डिटेल्स में शेयर नहीं कर पाऊंगा आपको. मैं 3 चीज़ बताता हूँ. ये 3 बंदे लोग हैं. मेशम हुसैन, एक मिनट बोलिए, क्या बोल रहे हैं? लीजिए, अली रजा, हाँ फिरोज हाँ और ये हुसैन, मेशम हुसैन जो हैदराबाद से, ये तीनों मिले हुए थे. ये तीनों को पता था मेरी बातें कि इधर क्या काम होता है क्या नहीं होता. एक बंदा तो यहाँ पे काम भी कर रहा था. फिर भी मैंने उनको, मेरा रिजाइन मारने से पहले मैंने इनको फोटो भेजा कि मैं पक्का रिजाइन मारूं, पक्का ये मेरे जॉब फील्ड का जॉब है. इन्होंने मुझे धोखे से बुलाया. यहाँ पे मैं इतनी तकलीफ में रह रहा हूँ, ना इधर ढंग से पानी है, एक टाइम खा के जीना पड़ता है. ठीक है, बोला कि इधर वेज खाना मिलता है. मैं वेजिटेरियन हूँ, मैं सिर्फ वेज खाना खाता हूँ. मैं इतने दुख में हूँ ना, मैं तो इस बंदे को नहीं छोड़ना चाहता हूँ. जिसने मेरे साथ जो ये बंदे ने किया है ना, मैं उनको नहीं छोड़ूंगा. मैं अभी बाकी सब डिटेल नहीं बता सकता हूँ क्योंकि मेरे आजू बाजू 10 लोग खड़े रहते हैं, चाइनीज बंदे लोग खड़े रहते हैं. मैं आपको बहुत सारे डिटेल्स, बहुत सारे इन्फॉर्मेशन वहाँ आपको पर्सनली आकर शेयर करूंगा और मैं इनके फोटो के तक डिटेल शेयर करूंगा. ओके, तो आपका पासपोर्ट और सारी चीजें उन्होंने ली हुई आपने है. को जितना हेल्प, जितना आपके साइड से हो सकता है, आई रिक्वेस्ट यू, प्लीज, हम्बल रिक्वेस्ट, प्लीज रिलीज दिस न्यूज एज सून एज पॉसिबल एंड पुट प्रेशर ऑन. आपका पासपोर्ट वीजा इन्होंने लिया है क्या? गवर्नमेंट, सॉरी, आपका पासपोर्ट और वीजा इन्होंने पूरा लिया हुआ है? हाँ, इन्होंने मेरा पासपोर्ट जब्त कर लिया है. बोल रहे कि पासपोर्ट नहीं है, जबकि पासपोर्ट इनके पास ही जमा है, इस कंपनी में ही जमा है. और पासपोर्ट ले लिए है, बोलते कि पासपोर्ट नहीं है, आपको एम्बेसी की तरफ से मिलेगा. एम्बेसी को मैंने कॉल किया, एम्बेसी ने मुझे बोली ठीक है, अगर पासपोर्ट नहीं दे रहे आपको तो आप आ जाइए, हम लोग आपको इधर यहाँ से निकलने के बाद भी मुझे 15 दिन का जेल सर्व करना पड़ेगा क्योंकि मैं विदाउट पासपोर्ट जाऊंगा. और आपसे क्या काम करवाते हैं? हर चीज नहीं.
यहाँ पे सब स्कैमिंग वाला काम है, ठीक है। यहाँ पे एक आपको फेक आईडी प्रोफाइल बनाना पड़ता है और मेरा डिजिटल मार्केटिंग का इन लोग आइडियाज देना चाहते थे, ठीक है। आई बोलते कि इस तरह फेक आईडी क्रिएट करो, इस तरह बनाओ, गूगल एड्स रन करो और लीड्स लाओ, लीड्स लाके हमारे जानीज टीम को दो, हमारे जानीज टीम आपको सेल्स लाके ये उनको सेल्स कन्वर्ट करेंगे, आपको कमीशन मिलेगा। तो मैंने देख लिया ये तो स्कैम वाला काम है। यूएस में $5,000 एक बंदे को, उसकी माँ को कैंसर था, उस बंदे को $5,000 बचा था उसको सर्वाइव करने के लिए, उससे चैटिंग करके इन्होंने वो 5,000 तक लूट लिया। इन लोग किसी के सगे नहीं है, ठीक है। इन लोगों को कुछ वो नहीं है किसी को लूट के खाई ये करे। आपने वहाँ पे मैं कभी ऐसा काम नहीं किया और मेरे को इन्होंने धोखे से बुलाया। मेरे को डिजिटल मार्केटिंग का 6 साल का एक्सपीरियंस है। मेरे को बस थोड़ा सा एक्स्ट्रा पैसे का लालच देके सब कुछ झूठ बोला। मेरे पास चैट का प्रूफ भी पड़ा है एंड बनता है। आपको वहाँ पे लेके कैसे गए? कुछ जंगल के रास्ते से लेके गए थे? हाँ, जंगल के रहिए नदी क्रॉस करवा के लेके गए। और जो जहाँ पे काम करते वहाँ पे माहौल कैसे रहता है? यहाँ पे जेल जैसा है कि आप इतने कंपाउंड के अंदर ही रह सकते हो, उससे बाहर नहीं जा सकते। सिक्योरिटी रात को खाना खाने का उतरने का मन करे जाके कुछ कैंटीन से ले लो, कुछ खरीद के खा लो, तो उन लोग अलाउ नहीं करते। सिर्फ 2 घंटे 3 घंटे के लिए लोग निकलने देते। इंसान भूखा मरे, प्यासा मरे, 2-3 दिन तक पानी नहीं आता है। इधर इंसान को पॉटी जाना रहेगा तो इंसान को पॉटी जाने के लिए भी पानी नहीं है, ठीक है। इन लोग ऐसे हालत में मेंटली टॉर्चर, फिजिकली टॉर्चर और फाइनेंशियली टॉर्चर, ये तीनों चीज इन्होंने मुझे दिया है। अंधेरी पोटनिवडणुकीवरून सामनातून भाजपवरती टीका करण्यात आली। या टीकेला आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। आम्ही खुल्या मैदानामध्ये उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाण्यासारखी स्वप्न बघणार असा टोला शेलारांनी ट्विटरवरून लगावलाय। नेमक्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे शेलार यांनी पाहूयात। भाजपनं महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर 1 आहोत हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिलं। खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो, नाहीतर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार। सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपत वाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच। सोबत आपल्या गल्लीत कुणी नाही ना। भाजपनं महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून दाखवल्याचं आशिष शेलारांनी या ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय। राजकीय आखाड्यामध्ये एकमेकांविरोधात उभे ठाकणारे नेते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणूक निमित्तानं एकत्र आलेले पाहायला मिळतात। एमसीए निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी पार पडतीये। शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमसीएसाठी डिनर डिप्लोमसीत एकत्र येत आहेत। उद्या संध्याकाळी 7 वाजता वानखेडे स्टेडियम परिसरातील गरवारे क्लब हाऊसमध्ये हे सर्वपक्षीय नेते एकत्र येणार आहेत। आमदार रोहित पवारांनी फेसबुक पोस्ट केलेली आहे। या फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर पवारांचा फोटो लावलेला आहे। भाजपचे आमदार नितेश राणेंनी हा फोटो ट्विट करत महाराजांपेक्षा मोठं कोण असा सवाल राष्ट्रवादीला केलेला आहे। अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली। राज्याची राजकीय परंपरा कायम ठेवत माघार घेतल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटतायत। यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवारांनी चांगल्या निर्णयाला चांगलं म्हटलं पाहिजे असा सल्ला दिलाय। वेगळा अर्थ काढून उगाच कुणाला तरी डिवचण्याचा उचकवण्याचा प्रयत्न करू नये असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलंय। पोटनिवडणूक होती अंधेरीच्या परिसरातली, तर त्यामध्ये जे लटके म्हणून शिवसेनेचे आमदार होते त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं। त्यांच्या पत्नींना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती। पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर राज ठाकरेंनी एक पत्र दिल्यानंतर भाजपनी त्यामध्ये अतिशय सकारात्मक चांगली भूमिका घेतली। काही जण टीका टिप्पणी करतात, आता चांगलं झाल्यानंतर कशाला शब्दानी शब्द वाढतो। त्याच्यामुळे माझं सर्वच इतर राजकीय पक्षांना आव्हान आहे
किती घटना चांगली झाली त्याच्याबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. त्या संदर्भात वेगळा काहीतरी अर्थ काढून पुन्हा कुणाला तरी डिवचण्याचा प्रयत्न, उचकवण्याचा प्रयत्न हा अजिबात करता कामा नये. आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी राजन साळवींचं फोन करून कौतुक केलेलं होतं. यावेळी त्यांनी साळवींना भेटीचं आमंत्रणही दिलेलं होतं. माझ्या बाजूला राजन साळवी उभे आहेत, त्यांना अनेक आमिषं दाखवली, पण त्या आमिषाला बळी पडले नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या बाजूला आपले आमदार राजन साळवी उभे आहेत. आता राजन साळवी हे सुद्धा संकेतपणाने त्याला सुद्धा खूप धन्यवाद बरोबर दाखवली. पण हा माणूस हल्ला नाही आणि नुसताच हल्ला नाही, आज ते आले त्यांच्या संपूर्ण रत्नागिरी कोकण परिसरात त्या गद्दाराला गाडून त्यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी पुन्हा एकदा कोकणात होऊ घातलेल्या बारसू रिफायनरीला उघड पाठिंबा दर्शवलाय. रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी स्थानिक लोकांची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं मत राजन साळवींनी व्यक्त केलं. तसंच स्थानिक लोकांना रिफायनरीच्या माध्यमातून रोजगार देखील मिळेल असंही साळवी म्हणाले. मात्र राजन साळवींच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचाही या रिफायनरीला पाठिंबा आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे. राजन साळवींची ही भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे का असाही सवाल आता उपस्थित होऊ लागलाय. तर रिफायनरी व्हावी अशी स्थानिकांची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. बारसू रिफायनरीला आता ठाकरेंचा पाठिंबा या निमित्तानं मिळतोय का अशी देखील चर्चा आता सुरू झालेली आहे. आम्ही स्थानिकांच्या पाठीशी असल्याचं साळवी म्हणालेले होते आणि साळवींच्या याच भूमिकेमुळे आता रिफायनरीबाबत उद्धव यांची भूमिका काय, एक प्रकारे हा ठाकरेंचा पाठिंबा आहे का अशा चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी पुन्हा एकदा कोकणामध्ये होऊ घातलेल्या बारसू रिफायनरीला उघडपणे पाठिंबा दर्शवलाय. तर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून घोषित करण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केल्याचं म्हटलं जात आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये याच निर्णयाची शक्यता असल्याची देखील माहिती मुनगंटीवारांनी दिलेली आहे. आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती पोहोचवतायत. तुषार उपनवार आपल्यासोबत यावेळेला जोडलेले आहेत. मुनगंटीवारांनी जी माहिती दिलेली आहे राज्यगीतासंदर्भातली की जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत व्हावं, या संदर्भात सध्या काय संकेत मिळत आहेत? नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निर्णय या संदर्भातला होणार आहे. सरकारी कार्यक्रमाच्या सुरुवातीला जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आता लावलं जाणार आहे. यापूर्वी हे या गीताला कुठल्याही राज्य सरकारचा दर्जा नव्हता. मात्र जय जय महाराष्ट्र माझं हे गीत आता महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून आता अधिकृत घोषणा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आणि या संदर्भातली माहिती स्वतः सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे. याची औपचारिक घोषणा ही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. औपचारिक घोषणा झाल्यानंतर संपूर्ण राज्यभर ज्या ज्या ठिकाणी सरकारी कार्यक्रम असतील त्या सरकारी कार्यक्रमाला जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आता यापुढील काळामध्ये लावलं जाणार आहे. यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत लावलं जात होतं. मात्र आता ऑफिशियल याचा GR काढल्यामुळे प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आपल्याला हे गीत आता सुरुवातीला वाजताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच, म्हणजे सांस्कृतिक मंत्र्यांनी आल्यानंतर धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यापैकी आणखी एक निर्णय घेतला जाण्याची शक्यता, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा निर्णय समोर येण्याची ही शक्यता. धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. सिंधुदुर्गातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या ACB चौकशी विरोधात महाविकास आघाडीच्या कुडाळ इथल्या ACB कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. शिवसेना शाखा ते ACB कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येतोय. शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं हा मोर्चा काढलेला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाच्या 2 तुकड्याही तैनात आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि शिवसेना खासदार संजय राऊतांची सत्र न्यायालयामध्ये भेट झाली। या दोघांमध्ये काही मिनिटं यावेळेला चर्चा झाल्याचं देखील कळतं। ही अनौपचारिक चर्चा होती। खडसेंनी राऊतांची आस्थेनं विचारपूस केली। यावर राऊतांनीही हसून उत्तर दिलं, सब कुछ ओके, चिंता करू नका, मी लवकरच येणार बाहेर, असं राऊतांनी यावेळी खडसेंना सांगितलंय। साहेबांची माझी भेट झाली, लीट जवळ थांबले ते आणि त्या ठिकाणी ते म्हणाले की चिंता करू नका, सब कुछ ओके है, मी पण लवकरच बाहेर येणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका। शहाजी बापू पाटलांनी आता वक्तव्यावरून घुमजाव केलेला आहे। 24 तासातच शहाजी बापूंचं घुमजाव पाहायला मिळालं। 2024 मध्ये मीच सांगोल्यातून उभा राहणार असं त्यांनी म्हटलं होतं। अभिजित पाटलांना आमदार करा, कालचंच हे त्यांचं विधान होतं। मात्र आज म्हणताय मीच सांगोल्याचा उमेदवार, मला विधानसभा नको, विधान परिषदेवरती पाठवा म्हणणारे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून 24 तासातच घुमजाव केलेला आहे। माझं विधान गांभीर्यानं घेऊ नका, 2024 मध्ये मीच सांगोला मतदारसंघात उभा राहणार आणि जिंकणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात पाटलांनी मला विधानसभा नको तर अभिजित पाटलांना सांगोल्यातून आमदार करा असं विधान केलेलं होतं। त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं। मात्र आता शहाजी बापू पाटलांनी त्यांच्याच वक्तव्यावर घुमजाव केलेला आहे। साखर कारखाना विठ्ठल परिवाराच्याच ताब्यात राहिला, याबद्दल अभिजित पाटलाला मी धन्यवाद अभिनंदन करतो। हा आता तुम्हा सगळ्याला सांगतो बसलेल्या तरुण माझ्या मित्रांना, तुम्ही माझे चाहत्या अवधूरांनाचा व्हायच्या ठिकाणी राजकीय वारसदार अभिजित पाटील या पुढात आणि अभिजित पाटलाला भरपूर ताकद, शक्ती, चांगल्या माणसाला ताकद घरापडा विधान परिषदेवर तुमच्यासारखे ह्याला सांगून आमदार करू जरा तिकडे दुष्काळ आहे। तर 17 ऑक्टोबर रोजी केलेलं त्यांचं हे विधान आणि त्यानंतर शहाजी बापूंनी आज नेमकं काय वक्तव्य केलं ते देखील पाहूयात। या तालुक्यात मी आणि गणपतराव देशमुख साहेबांचं कुटुंब यांचीच लढाई नेहमी होत आलेली आहे आणि उद्या बी ही लढाई अटळ आहे। मी उभाच आहे, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक मी जिंकणार। तर पीएफआयचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभारण्याचा डाव होता आणि अटकेतील पीएफआय कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे। एनआयएच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती हाती लागलेली आहे। भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव असल्याची माहिती नाशिक कोर्टातील सुनावणी दरम्यान उघड झाली। नाशिकमधूनही काही दिवसांपूर्वी एनआयएनं काही पीएफआय कार्यकर्त्यांना अटक केलेली होती। पीएफआय संघटनाच देशविघातक उद्देशानं प्रेरित झालेली आहे। मग त्यांचं टेरर फंडिंग असेल, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील, या देशामध्ये त्या ठिकाणी अशांतता निर्माण करणं आणि आतंकवादी प्रवृत्ती विकसित करत अशा प्रकारच्या गोष्टी करणं हा त्यांचा अजेंडा आहे। आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारची माहिती पुढे येत असेल तर हे किती खोलवर यांचं प्लॅनिंग गेलं आहे याची कल्पना आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल। आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या संघटना ठेचून काढल्या पाहिजे ज्या देशविघातक आहेत। तर मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात। पीएफआयच्या ज्या संघटना आहे, पीएफआयची जी संघटना आहे त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा माहिती अशी मिळाली की या पीएफआय संघटनेचा एकूण डाव काय होता, तर बाबरी मशीद म्हणजे राम मंदिर पाडून बाबरी मशीद पुन्हा एकदा बांधायची आणि पूर्ण हिंदू राष्ट्र जे आहे म्हणजे भारत राष्ट्र हे मुसलमान राष्ट्र कसं होईल असा जर त्यांचा प्लॅन असेल तर अशा संघटनेला मान्यता नुसती रद्द नाही, या लोकांना भर चौकात आणून चापकाने फोडणं किंवा एक वेळीच वेगळ्या पद्धतीचा कायदा गृहमंत्र्यांनी अमित शाह साहेबांनी तयार करणं गरजेचं आहे की असा विचारच अशा करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करणं ही मी नम्र विनंती करतो भारत सरकारला। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाळासाहेब शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे।
शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयामध्ये तातडीनं उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतरही संजय शिरसाट यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं आता त्यांना उपचारांसाठी एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. प्राथमिक माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून संजय शिरसाट यांची प्रकृती बिघडलेली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी ढासळली. सध्या संजय शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून संजय शिरसाट यांना उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयामध्ये जाणार असल्याची माहिती देखील मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं पावित्र्य जपण्यात पुरातत्व विभागाची बेफिकिरी ही बातमी काल न्यूज 18 लोकमतनं लावून धरलेली होती आणि या बातमीची दखल घेत किल्ले रायगडावरती सुरक्षा चौकीची पर्यायी व्यवस्था करा असे निर्देश पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिलेत. रायगड किल्ल्याची स्वच्छता राखणं आणि सुरक्षा चौकीसाठी पर्यायी जागा निवडण्याबाबत हे निर्देश देण्यात आलेले आहेत. किल्ले रायगडावरती सुरक्षा रक्षकांकडून ओव्हरीचा वापर चौकीसारखा करणं, कपडे वाळवणं तसंच स्वच्छतागृह उभारल्यानं बकालपणा आलेला आहे असा आक्षेप इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींनी नोंदवलेला होता. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर आता 24 तासांच्या आत याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोल्हापूरच्या आरती सामंत या महिलेच्या खून प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. मांत्रिकांच्या टोळीनं त्यांना करोडो रुपयांच्या गुप्तधनाचा आमिष दाखवत लुटल्याचं समोर आलं. या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यामध्ये मांत्रिकांच्या 11 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 30 सप्टेंबरला आरती सामंत यांचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता. त्यांचा खून करून मृतदेह नामदेव पवार या मांत्रिकानं टाकल्याचं तपासात पुढे आलंय. जादू टोण्यामधून गुप्तधन मिळवून देण्याचं आश्वासन या मांत्रिकानं दिलेलं होतं. मात्र ते धन लवकर मिळावं म्हणून तगादा लावल्यानं हा खून केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे. मात्र हा सगळा प्रकार जादू टोण्याचा आणि अंधश्रद्धेचा असल्यानं या प्रकरणी जादू टोणा कायद्यानं गुन्हे दाखल करण्याची मागणी अन्निसनं केलेली होती. या प्रकरणी अखेर 17 दिवसांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुरोगामी कोल्हापुरामध्ये जादू टोण्याचा प्रकार उघड झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पहिला किशोर लोहार हा स्मशानभूमीत घेऊन जायचा. स्मशानभूमीत घेऊन गेल्यावरती तिच्या भोवती रिंगण करायचे. रिंगण केल्यावरती तिला म्हणायची की आपण ह्या आत्म्याला बोलवू, त्या आत्म्याला बोलवू. मग ते आत्मा म्हणजे कुठली तरी कुत्री तिथं फिरणारी असतात. ती कुत्री फिरलीत म्हणजे ते म्हटलेत की हा आत्मा इथं आलाय वगैरे असं त्यांनी आईला भासवलं आणि स्मशानात घेऊन जाऊन ते तिच्या मनावरती इतकं बिंबवत होते की हा हे तुम्हाला दिसतंय, तुमच्या घरात हे असं खाली आहे, गुप्तधन तुमच्या घरात खाली आहे, हे तुम्हाला दिसतंय का, हे असं तिच्या मनावरती बिंबवत होते. तर आजच्या मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. आर्थिक हानी झाली असा टोला